वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, खासदार ओमराजे निंबाळकर हा ऑपरेशन टायगर मधला हुकमी मोहरा आहे, ज्यांच्या भूमिकेवर ठरणार आहे ऑपरेशन टायगर खरंच फत्ते झालंय की अजूनही एका चक्रव्यूहात अडकलंय। कारण ज्या एका हुकमी मोहऱ्यावर या संपूर्ण खेळ उभा केला गेलाय त्या मोहऱ्यानं अजूनही आपला पत्ता उघड केलेला नाहीये। एकीकडे दिल्लीपासून गल्लीपर्यंतची चर्चा आहे, ओमराजेंनी शिवसेनेत जायचा निर्णय घेतलाय, पण दुसरीकडे स्वतः ओमराजे कॅमेऱ्याच्या समोर येऊन सांगतायत मी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। पण राजकारणात नाहीचा अर्थ नेहमी नाहीच असा होत नाही। मग प्रश्न उरतो, ओमराजे नेमकं कुठे उभे आहेत, तळ्यात की मळ्यात? काही दिवसांपूर्वी ओमराजेंनी एक अत्यंत सूचक वक्तव्य केलं। ते म्हणाले, पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिक दृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीय दृष्ट्या तो योग्य आहे। जर हा निर्णय राजकीय दृष्ट्या त्यांना योग्य वाटत असेल तर मग अजूनही पाऊल पुढे टाकायला संकोच का? मन साक्ष देत नाहीये की जुनी भावनिक नाळ तोडायचं मन धजावत नाहीये। ओमराजेंच्या या सायलेन्समुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातला सस्पेन्स शिगेला पोहोचलाय। त्यामुळे ठाकरे गटाच्या अशा अजून सुद्धा जिवंत आहेत मातोश्रीला अजूनही वाटतंय सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते। पण हा केवळ एक भावनिक आधार आहे, भाबडेपणा आहे की यामागे काही ठोस रणनीती आहे? हा खरा कळीचा मुद्दा आहे। तुम्हाला वाटेल 6 खासदार गेले, त्यात एका खासदाराचं काय सोनं लागलं का? तर बॉस, संपूर्ण खेळाचं गणित या एका आकड्यात दडलंय। ओमराजे हे केवळ आणखी एक खासदार नाहीयेत, ते 6वे खासदार आहेत। 6वा आकडा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यातून वाचण्यासाठी आवश्यक असलेली 2/3 बहुमताची लक्ष्मण रेषा आहे। हा आकडा पूर्ण झाला तर उरलेल्या 5 खासदारांना कायदेशीर आणि राजकीय कवच बहाल होईल। म्हणजे ओमराजे निंबाळकर हे या संपूर्ण राजकीय पटावरचे किंग मेकर आहे। ओमराजे हल्ले तर ऑपरेशन टायगर यशस्वी होणार की संपूर्ण गेम उलटू शकतो याची ताकद आहे। म्हणूनच ठाकरे गटाचा सगळ्यात जास्त जीव ओमराजेंमध्ये अडकला होता। त्यांना वाटत होतं जग इकडचं तिकडे होईल, पण ओमराजे साथ सोडणार नाहीत। म्हणून जेव्हा जेव्हा जाण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा ठाकरे गटाला झालेली वेदना सगळ्यात मोठी होती ओमराजेंची। त्यांची थेट प्रचिती शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात सुद्धा आली। त्यामुळे ओमराजे निंबाळकर जो काही अंतिम निर्णय घेतील तो केवळ त्यांच्या स्वतःचं भवितव्य ठरवणारा नसेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला ऑपरेशन टायगरचा क्लायमॅक्स ठरवणारा असेल, एवढं नक्की। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत। डॉक्टर, स्वागत आहे, खूप दिवसानंतर तुम्ही आलात। भाजपचे सहमुख्य प्रवक्ते, प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आपल्यासोबत आहेत। अजितराव, तुमचंही स्वागत आहे। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट जयेश वाणी सुद्धा आहेत। जयेश, तुमचंही स्वागत आहे। आणि या सगळ्याचं राजकीय विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे सर सुद्धा थोड्याच वेळात जोडले जातील। मी त्यांच्याकडे जातो, पण आधी ह्या सगळ्यांना थोडं विचारून घेऊया। सुरुवात अर्थातच डॉक्टर मला तुमच्यापासून करायची आहे। तुम्ही डॉक्टर आहात, पण तुम्ही वेगळे डॉक्टर आहात। पण आम्ही सगळं ऐकतोय सगळेजण की ऑपरेशन झालं, ऑपरेशन झालं, ऑपरेशन झालं, पण हे ऑपरेशन फत्ते झालं, पेशंट सुखरूप आहे, काय झालं? कारण आत्ता ज्या अर्थी ओमराजे निंबाळकर सांगतायत की मी अजून निर्णय घेतलेला नाहीये, मग हे ऑपरेशन फत्ते झालंय, फेल झालंय, काय हा संभ्रम कायम आहे, सस्पेन्स कायम आहे? जरा तुम्ही त्याच्यावरचा पडदा उठवला तर बरं होईल। सगळ्यात पहिलं विलासजी, की आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की ऑपरेशन टायगर हे शिवसेनेने केलेलं नाहीये, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो। तुमचा जो प्रश्न होता की ऑपरेशन टायगर फेल की फत्ते, तर आम्ही क्लिअर करतो की हा ऑपरेशन टायगर हा प्रकार आम्ही केलेला नाहीये। आम्ही त्या बाबतीत कोणतीही पावलं उचलली नाहीत। हा जो निर्णय आहे हा सर्वस्वी या खासदारांचा निर्णय आहे, आणि त्या खासदारांनी घेतलेला जो निर्णय आहे
त्याच्याप्रमाणे ते वागतायत, त्याच्याप्रमाणे त्यांची ऑफिशियल स्टेटमेंट अजूनपर्यंत बाहेर आलेली नाही की त्यांनी उभाटा तर सोडलाय, पण त्यांना कुठे जायचंय, काय करायचंय या बाबतीत त्यांनी काही बोललेले नाही. बर, त्याच्यामुळे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. पण काही तुमच्याशी संपर्क साधला त्यांनी? दुसरा प्रश्न असा आहे विलासजी, बर, दुसरा प्रश्न असा आहे की या सगळ्या खासदारांना, आता तुम्ही ओमराजेंचं तुम्ही जे म्हणालात, तर ओमराजे साहेबांनी स्वतः स्टेटमेंट जी आहे ती टीव्हीवर स्वतः स्टेटमेंट दिली होती आणि ती स्टेटमेंट मी ऐकली, आपणही ऐकली असेल. आणि त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं, स्पष्ट सांगितलं की कोर्टाचा निकाल आणि त्यांनी घेतलेला निर्णय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, याचा तुम्ही एकत्र संदर्भ जोडू शकत नाही, हे त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रश्न हा पडतो की हा निर्णय जो आहे किंवा जी बातमी किंवा ज्या गोष्टी आपण वाढ बघताय याच्याबद्दल जे बोलणार आहेत ते स्वतः ओमराजे बोलणार आहेत. राहिला प्रश्न त्या केसच्या बाबतीत, तर आदरणीय उपमुख्यमंत्री आमचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं की हा जो खटला आहे याचा निर्णय जो आहे, हा जो लागलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये सीबीआय हायकोर्टात जाणार आहे, हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. सीबीआयला त्या पद्धतीने आपण प्रयत्न करून ते हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधात जातील हे आम्ही स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात आमची बाजू क्लिअर आहे की शिवसेना म्हणून आम्ही ना ऑपरेशन टायगर केलेलं आहे. या सगळ्या खासदारांना जी भीती होती की उभाटा काँग्रेसमध्ये विलीन होते, त्या भीतीपोटी त्यांनी घेतलेला निर्णय या काही खासदारांनी तर स्पष्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं या बाबतीत ते जे बोलतील त्याच्यावरच आपल्याला जावं लागेल. ठीक आहे. आजपर्यंत अनेक जणांनी येऊन इथं भूमिका मांडली, ते ठामपणे सांगत होते ऑपरेशन करणारा सर्जन आमचाच, आम्हीच ऑपरेशन करतो हे सगळं. पण डॉक्टर तुम्ही म्हणताय की आमचा संबंध नाही. ठीक आहे, ही सुद्धा एक स्ट्रॅटेजी असू शकते. कधी कधी क्रेडिट सुद्धा घ्यायचं नसतं राजकारणात, असं ती तुमची ही असेल. मग जयेश, प्रश्न हा आहे, ते म्हणतात आमचा याच्याशी काही देणं घेणं नाहीये, मग तुम्ही त्यांच्या नावानं शंखनाद एवढा का करताय? तुमचे खासदार पळून गेले एवढं त्यांना कळतंय, पळवून नेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता अजून सुद्धा तुम्हाला आशा आहे का की ओमराजे निंबाळकर हे परत येतील आणि ह्या सगळ्या खासदारांना समजवू, की तुमच्या हाताबाहेर गेलेत ते? ओमराजेंच्या बाबतीत आशावादी असणं किंवा भाबडेपणा असण्यापेक्षा इच्छा अधिक आहे. ओमराजेंनी परत यावं. ज्या पद्धतीने त्यांच्यावरती सन्माननीय उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला होता, ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी त्यांच्यावरती प्रेम केलं, अगदी बंडू जाधव सुद्धा, की परतीची हीच योग्य वेळ असते की जेव्हा आपल्या घरातले आपल्यासाठी मेहनत करणारे लोक आपल्यावरती नाराज होतात तेव्हा माघारी परत फिरायचं असतं. मला एका गोष्टीचं आपण बोलत असताना हसू आलं. बरं, काय आता उत्तर द्यावं मला कळायला मार्ग नाही. ते म्हणलेत की हे ऑपरेशन आम्ही केलंच नाही. मला हसू का आलं सांगतो बरं का. त्यांची राजकीय भूमिका असू देत. सर, आज दुपारी माझ्याकडे एक रिमांड होता. काय झालं, पोलिसांनी सोनाराला पकडून आणलं आणि ह्या सोनाराने काय केलं होतं, सोनं विकत घेतलं होतं त्या चोरांकडून. ओके, मला हसू याच्यासाठी आलं, हा सोनारी नेमकं हेच सांगत होता की बाबा मी काय यांच्याकडे विकत घ्यायला गेलो नव्हतो, हे माझ्या दुकानातून स्वतःच विकायला आले चोरीचं सोनं. म्हणून कोर्टाने आम्हाला हाच प्रश्न विचारला की अरे त्यांनी विकायला गण झाले, तू का विकत घेतलंस? तू का नाही विचारलंस त्याला की हे योग्य आहे का, अयोग्य आहे का, तुझ्याकडे बिल आहे का, तुझ्याकडे पावती आहे का? माझा मूळ प्रश्न पुन्हा तोच आहे की आपण हे कधीतरी विचारलं पाहिजे की बाबा तू आमच्या चिन्हावरती निवडून आला का? मागच्या वेळेस ठीक आहे बाबा, तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत निवडणूक 19 मध्ये लढलो होतो तरी वेगळे गेलो म्हणून त्याचा राग आला, हे समजू शकतो. यावेळेस तर शिवसेना चिन्ह होतं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव होतं. प्रत्येकाच्या मतदारसंघात उद्धव साहेबांनी किमान 6 ते कमाल 10 अशा सभा घेतल्यात. आपणही विलासजी कव्हर केल्या असतील. काही सभांना तर मी पण एक शिवसैनिक म्हणून हजेरी लावायला गेलो. अशा परिस्थितीमध्ये यांनी जाण्याचं काही कारणच नाही. आता राहिला प्रश्न, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार का? एकतर मुळात हे समजून घेतलं पाहिजे की सन्माननीय संजय राऊत साहेबांनी ते अत्यंत स्पेसिफिकली राष्ट्रवादी काँग्रेस आणि ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस यांच्याविषयी केलेलं स्टेटमेंट आहे. आपल्याकडे असेल तर आपण पुन्हा चालवा, कदाचित प्रेक्षकांना पुन्हा ऐकता येईल. क्रमांक 1. क्रमांक 2, दुसरं सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यापैकी अनेक खासदार हे मुळात
मुळातच काँग्रेसमधून आमच्याकडे आलेत ना हो. म्हणजे भाऊसाहेब वागचौरे असतील किंवा अजून कोण असतील, म्हणजे तुम्ही काँग्रेसमधून आमच्याकडे येणार आणि आमच्याकडे आल्यावरती म्हणणार आता काँग्रेसमध्ये जायचं नाही म्हणून आम्ही इकडे जाणार. हे म्हणजे अजब तर्कट आहे, कारण की लोकसभेच्या आधीच पण जे एक असं होतंय का, काँग्रेसचं तुमचं काँग्रेस प्रेम हे काँग्रेस पण राजकीय दृष्ट्या तुम्हाला अडचणीचं ठरतंय का, घातक ठरतंय का हे? कारण काल उद्धव ठाकरे साहेब पण काल बोलले त्यांच्या भाषणामध्ये, त्यांनी बाजू सावरण्याचा खूप प्रयत्न केला की काँग्रेस ना आम्हाला कसं छळलं नाही आणि भाजपनं आम्हाला कसं छळलं वगैरे वगैरे सगळं सांगितलं. पण काँग्रेसनं काय कमी छळले का? नाही ना, कोण म्हणतंय काँग्रेसनी छळलं नाही? मुळात मुद्दा असा की आलते सन्माननीय उद्धव साहेबांनी स्वतःच हे सांगितलं की त्रास तर त्यांच्या आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीची लोक अंगावरती येतात किंवा ज्या पद्धतीने लोकांना आयुष्यातून उठवतात ना सर, असं काँग्रेसच्या राजवटीत नाही ना घडलं सर. बाळासाहेबांचा अधिकार काढून घेतला होता त्यांनी मताचा. हा, तर निवडणूक माझं म्हणणं आहे की तसंच वाक्य मोदी साहेबांनी ज्यावेळेस बोलले, मेलेल्या जवानांच्या शहीदांच्या नावावरती मतं मागितली तेव्हा त्यांचा नाही ना काढून घेतला. फरक हाच आहे ना की काँग्रेसच्या राजवटीमध्ये मंत्र्यांवरती आरोप झाल्यावरती कनिमोळी पासून ए राजापर्यंत, सुरेश कलमाडी पर्यंतची लोक जेलमध्ये जात होते. इथे धर्मेंद्र प्रधान अजून राजीनामा द्यायला तयार नाही आणि सरकार त्यांचा बचाव करत आहे. हाच तर बेसिक फरक आहे. याचा अर्थ काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार झाला नाही आणि फक्त भाजपमध्ये होतो का, तर नाही. त्याही काळात झाला होता, याही काळात. सरकार त्याच्याबरोबर डील कसं करत आहे. एक छोटी कमेंट घेतो डॉक्टरांना, बहुतेक आता थोडं राहत नाहीये, काहीतरी कमेंट करायची, छोटी कमेंट. कारण विलासजी काय आहे की ज्या काँग्रेसने दोनदा शिवसेना फोडली, म्हणजे आताची त्यावेळेची शिवसेना, आताची उभाटा त्यावेळी 2 वेळा फोडली, ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेतला, ज्या काँग्रेसनी आतापर्यंत, आजपर्यंत आणि उद्याही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पदोपदी अपमान केला, त्या काँग्रेसबद्दल कालच्या वर्धापन दिनाचं प्रेम बघून स्वर्गीय बाळासाहेबांना पण काय वाटलं असेल की माझा मुलगा अशा पद्धतीने बोलतोय आणि आम्ही जे बोलतोय, जे खासदार बोलत होते ते खरं ठरतंय ना. कारण काय एवढा गुंतागुंतीचा विषय मला रिप्लाय करू द्या. मला माहित आहे जे आज का बरं तर राजू सर बोलत असताना उद्धवजींचं काय असतं की खडा टाकून बघतात. तो जो खडा टाकला तो याच्यासाठी की मी राजीनामा देतो, कारण उद्या रिॲक्शन बघा काय होते ती, आणि मग जर विलीन करायची पाळी आली तर काही प्रॉब्लेम होता कामा नये. फक्त आमच्या ठीक आहे मी थोडक्यात जे मला फटाफट मला 2 पाहुणे. अजितराव येतोय, तुम्ही डाऊन झाला होतात. अजित दादा, आपण वेळ द्याल, मला कल्पना आहे. एक तर बाळासाहेबांचा अधिकार निवडणूक आयोगाने काढून घेतला होता असं म्हणत असताना काँग्रेसने काढून घेतला. राजू वाघमारे सर, धन्यवाद, आपण हे मान्य केलं की निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा बटीक असतो. आपण हे जर मान्य करत असाल तर आपलं अभिनंदन आहे की आपण हे मान्य केलं आज इनडायरेक्टली. नंबर 1. नंबर 2, सावरकरांचा अपमान. आम्ही पहिले आहोत ना सर की ज्यांनी हे सांगितलं की सावरकरांना भारतरत्न द्या. तुमच्याकडून आजपर्यंत तर एकही मागणी आली नाही. तुम्ही तुमचं पत्र दाखवा तुमच्या पक्षाच्या लेटर हेडवरचं. आपण हरलो सर शर्यत, तुम्ही दाखवा तर खरी. ठीक आहे, पुढे मला बाकी पुढे काही करत नाही सर. तिसरं, बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं, बाळासाहेबांचे विचार. बाळासाहेबांनी सांगितलं ना राजू वाघमारे साहेब, तेव्हा तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये होतात. जेव्हा काँग्रेसने आमच्यावरती अन्याय केला ना, ऐका ना, होऊ देत ना, मी कसं शांतपणे ऐकतो बरं. बघा मी कसं शहाण्या बाळासारखं ऐकतो सर. मी किती शहाण्या बाळासारखं. दोघांनाही मी पुरेसा वेळ दिला. आता दोघांना वेळ दिला, मला पुढच्या पाहुण्यांकडे जाऊ द्या. शेवटचं वाक्य की बाळासाहेबांनी ना त्यांच्या देहांतापूर्वी शेवटचं वाक्य शिवसैनिकांना सांगितलं होतं. तेव्हा तुम्ही होतात की नाही मला माहित नाही, मी त्या सभेत होतो आणि मी ते ऐकलंय की माझ्यानंतर उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. आम्ही आमच्या साहेबांचा शब्द पाळतोय सर. तुम्ही पाळायलाच पाहिजे, तुमच्यावरती बंधन नाहीये, कारण की ते तुमचे साहेबच नाहीयेत. साहेब तर शिवसैनिकांचे आहेत ना, जे थांबले त्यांचे. बरं, ठीक आहे. जय मी येतो अजितरावांकडे, मला जायचंय. अजितराव, महाराष्ट्र सगळा ऐकतोय, आम्ही बातम्या देतोय, सगळेजण चर्चा आज महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात हीच आहे, ऑपरेशन टायगरची. आता ऑपरेशनचे सर्जन महाराष्ट्राला कळलेले आहेत, पण ऑपरेशन हा सर्जन एकटा करत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्या ओटीमध्ये भूलतज्ञ असतो, स्क्रब नर्स असते, सर्क्युलेटिंग नर्स, ओटी टेक्निशियन, असे बरेच जण असतात. तुमची भूमिका काय ह्या सगळ्या ऑपरेशनमधली, जरा आम्हाला समजून घ्यायचंय. भूलतज्ञ आपण आहात का, असा प्रश्न आहे. या देशासाठी जे काही चांगलं असतं
ते करणारे 2 तज्ञ या देशामध्ये असतातच आणि त्यांचे महाराष्ट्रामधनं 2 अतिशय चांगले असिस्टंट असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं मूळ मुद्द्यावरती येतो जो आता चर्चेचा विषय आहे. जयजी याच्याकडे आम्ही तटस्थपणे पाहतो. सन्माननीय एकनाथ शिंदे तटस्थपणे का पाहताय हा पण परत प्रश्न येईल. अजितराव तुम्ही तटस्थपणे कसं पाहता या सगळ्याकडे? कारण हे सगळेजण तुम्हाला येऊन भेटायला तुम्हाला समर्थन देऊ इच्छित आहेत. जयश्राव, माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती. हा पहिला कार्यक्रम आहे, मी शांतपणे ऐकत होतो तुम्ही काय बोलले ते. आता मला कुठल्याही विलंबाशिवाय मला बोलायचे, कारण माझा मुद्दा मला ठेवायचा. त्यामुळे आपण शांतपणे ऐकून घ्या. तुम्हाला संधी मिळेल जेव्हा बोला बोला. त्या काँग्रेसनी सबंध देशाचा कोंडवाडा केला, आणीबाणी लादली. आज शिवसेनेमध्ये ज्यांनी शिवसेना बाळासाहेबांच्या बरोबर खऱ्या अर्थानं रुजवली, वाढवली आणि जे शिवसैनिक आहेत खऱ्या अर्थानं, ज्यांनी लाठ्या खाल्ल्या, त्या सगळ्यांच्या वरती केसेस करणारे, त्यांना जेलमध्ये टाकणारे काँग्रेसचेच होते. काँग्रेसनंच हे सगळं केलं. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की शेवटपर्यंत या लोकांना लक्षात येत नाही हे का घडलं. हे घडलं याच्यासाठी की बाबांनो, तुम्ही काँग्रेसच्या मांडीवरती जाऊन बसला. जे लोक बाळासाहेबांच्या विचारांना मानत होते, ज्यांना स्वतःची राजकीय सोय बघायची, ज्यांना मुस्लिमांचा अनुयायी मान्य आहे काँग्रेसचा, ज्यांना मुस्लिमांची मतं मिळवायची, ते अरविंद सावंत, जयश्वाणी, हे सगळे लोक उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिलेले आहेत. ते काय फार बाळासाहेब विचार असं काही नाही. हे अगदी स्पष्टपणे मान्य केलं पाहिजे. विचार जे आहेत ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे या देशामध्ये आहेत आणि जे बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले नाहीत का, जे शिवसैनिकडे नाही, माझं ऐका ना, जे शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या बरोबर गेले ते विचार घेऊन गेले. मुद्दा आता याच्यामध्ये असा आहे, राष्ट्रवादीवाले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, राष्ट्रीय विचारानं प्रेरित होऊन माननीय नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी जी माणसं आली, त्यांनी या संपूर्ण कालावधीमध्ये देशाच्या भल्यासाठी काम केलं. माझं मत असं आहे, आम्ही काय करतो, आमचं म्हणणं काय आहे, राष्ट्र प्रथम. यांचं काय म्हणणं आहे, हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना सत्तेच्या खुर्चीत बसवण्यासाठी काम करतायत. आम्ही भारत देश घडवण्यासाठी काम करतो. आम्हाला काय कुठल्या अजितराव हे सगळं ठीक आहे. त्यांची पोरं ऐका ना सत्तेत आणायचे म्हणून आम्ही काम करतो. अजितराव, आपण मुद्द्यावर येऊया ना, मुद्द्यावर येऊया. तुम्ही माझा प्रश्न हा होता की तुम्ही या सगळ्याकडे तटस्थ पाहताय असं तुमचं म्हणणं आहे. जे लोक घरादाराचा त्याग करून, घरावर तुळशीपत्र ठेवून, जीव धोक्यात घालून, घराला वाय सिक्युरिटी घेऊन तुमच्याकडे येत आहेत, तुमच्या सोबत काय म्हणतात साथ देऊ पाहतायत, त्यांच्याकडे तुम्ही तटस्थ कसं पाहताय? तुमचा कसा काय संबंध नाही? एनडीए मध्ये आलेले आमचे सहकारी म्हणून आम्ही स्वागत करतो तोच होती. आणि तुम्ही जे सांगताय ना की घरदार धोक्यात बिक्यात, स्पष्टपणे सांगितलं, त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं. अरविंद सावंतांना उत्तर दिलंय सोशल मीडियाच्या माध्यमातून, बघा की तुमच्या पोरांना आधी दगड मारायला पाठवा. काही कोणाला महाराष्ट्राच्या जनतेनं या सगळ्या बदलाचं स्वागत केलेलं आहे. जर हे सगळे लोक आपल्या मतदारसंघातली कामं व्हावी आणि विकासाच्या बाजूने आपण असावं, आपल्या लोकांच्या साठी म्हणून त्यांनी असा काही बदल केला असेल तर तो निश्चित. कुठे काही महाराष्ट्रामध्ये अशी प्रतिक्रिया म्हटली मला तुम्ही सांगा. आणि ज्या नेत्यांनी सांगितलं, माझं असं स्पष्ट सांगणं, अरविंद सावंतांनी आपल्या मुलाला पाठवावं, संजय राऊतांनी सुनील राऊतना पाठवावं, असं त्यांचे कार्यकर्ते म्हणाले, आम्ही नाही म्हणत. हे आपण लक्षात घ्या. त्यामुळं काय होतं, शेवटी एक गोष्ट बघा, माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला महाराष्ट्राच्या हिताची कामं करायची आहेत, सरकार चालवायचे, लोकांनी आमच्यावरती फार मोठी जबाबदारी दिलेली. आता इतक्या छोट्या झालेल्या पक्षाबद्दल बोलण्याकरता आमच्या नेत्यांकडे वेळ नाही. आम्हाला लोकांच्या करता वेळ घालवायचा आहे, लोकांच्या करता काम करायचं. एवढ्याशा पक्षाचे कशाला तुम्ही नेते घेताय हा पण प्रश्न येऊ शकतो ना उद्या. ठीक आहे, मी येतो त्याच्याकडे. जय 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 संजय सरांकडे. हा, दोघं जण आहेत. मला बरं ठीक आहे, मला भोकरे सरांकडे जायचंय. अगदी क्विक. पहिली गोष्ट, काँग्रेसनी कोंडवाडा केला. सर, तर तुम्ही भारतीय राजकारणाचा गोलपिठा केलाय, हे तर कुणीच नाकारणार नाही, भारतात कुणी नाकारणार नाही. आणि गोलपिठा ज्यांनी वाचलाय त्यांना सांगता येईल की गोलपिठा म्हणजे काय, जे तुम्ही केलंय राजकारणाचं. दुसरं, काँग्रेसच्या लाठीकाठीचा आपण उल्लेख केला. सर, मला क्षमा करा, जर माझं वाचन बरं असेल तर आपल्याला आठवत असेल ना, बाळासाहेब देवरसांनी मध्ये बघा नियम, मध्ये न बोलायचा नियम जसा मी पाळला,
जो मध्ये बाहेर न बोलायचा नियम जसा मी पाळला लोकांचे तसा हात तुम्ही धरून पाळला पाहिजे ना. पोटावर घेऊन जातो. ऐका ती सर, गिरी हा नियम तुम्ही पाळला बर पाहिजे बर की बर नाही? ठीक आहे. तुम्ही मी पाळला मी पाहिजे. येतो दोघांकडे. दुसऱ्या दोघांकडे येतो. दुसऱ्या राऊंडला दुसऱ्या शिकवी ऐका ना. शहाणपणा, स्वतः मात्र कोरडा वेळ आहे भाषा, आपल्याकडे, वेळ आहे. असं तुमच्या वेळ बाबतीत आहे. मी होतं. दोघांनाही तुला थांबवतो. जे सांगा. आता मी भोकरे कसं सर. शांतपणे ऐकलं? भोकरे सर. कसं शांतपणे ऐकलं? मी दोघांनाही थांबवतो. प्लीज दुसऱ्या राऊंडला आरोप प्रत्यारोप दुसऱ्या राऊंडला. भोकरे सर, आज ज्या अर्थी ओमराजे निंबाळकर असं म्हणतायत की मी अजून निर्णय घेतलेला नाहीये, तर या संपूर्ण ऑपरेशनकडे कसं पाहायला हवं? हे ऑपरेशन अधांतरी असं पाहायला हवं की ऑपरेशन फत्ते झालेलं आहे, आता फक्त त्याची औपचारिक घोषणा बाकी आहे असं समजायला हवं? त्याच्यात मूळ तुम्ही त्याच्यात लक्षात घ्या हा की कुठलीही एकनाथ शिंदे स्टेप उचलतील ते भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला विचारल्याशिवाय ते कुठलीही स्टेप घेऊ शकत नाहीत. ही आता अवस्था आहे त्यांची. हा एकनाथ शिंदे शिवसेना म्हणजे भूलतज्ञ आहेत असं तुमचं म्हणणं आहे ऑपरेशन हे मध्ये? नक्कीच भारतीय जनता पक्षाला म्हणजे केंद्रीय नेतृत्वाला आता गरज आहे. 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज भारतीय जनता पक्ष निघालेला आहे. केंद्रातला खासदार कमी पडतायत त्यांना आणि खासदार आता काही करून आपल्याला 360 म्हणजे आता आपण चर्चा करतोय ते जमवायचे आहेत त्यांना. त्याच्यासाठी काय वाटेल ते करतील भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व. मग त्याच्यात ऑपरेशन टायगर करा नाहीतर आणि काहीही करा, परंतु भारतीय जनता पक्षाला विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे एकही पाऊल पुढे टाकू शकत नाही. आता तुम्ही विषय काढलाय तो ओमराजे हे विचार आता तिथं जाऊन सही करतात. सगळं विषय झालेला आहे त्यांचा. आणि आत्ताची परिस्थिती जर का बघितली तर ना घर का ना घाट का अशी अवस्था होईल त्यांची. त्यांना काही करून एकनाथ शिंदेच्याकडे जावं लागेल. आता उद्धव ठाकरेंच्याकडे परत घर ते दरवाजे त्यांनी जरी ओपन केले तरी जे आता बूंद से गई वो हाऊस से नहीं आती. आता त्यांना परत आज उद्धव ठाकरे कसे आक्रमक झालेत हे बघतोय ना आपण. उद्धव ठाकरेंनी काल जे स्पीच केलं त्यांनी बोललेत आणि आज जे त्यांचे कार्यकर्ते शिवसेना जे रस्त्यावर उतरायला लागले बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देत आहेत ते. म्हणजे परतीचे दोर कापलेत. ओमराजेंनी स्वतःचे परतीचे दोर कापलेत असं तुमचं म्हणणं आहे? दोर कापलेत आणि भारतीय जनता पक्षाला काही करून खासदार तिथे जमवाजमवी करायचे. डिलिमिटेशनचा मुद्दा आहे आणि काही करून खासदारांची संख्या वाढली पाहिजे. 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष निघालेला आहे आणि अमित शहाना काही करून हे खासदार पाहिजे आहे आणि तिथं 360 पर्यंत खासदार घेऊन आपलं एकदा डिलिमिटेशनचा मुद्दा मार्गी लावायचा आहे. आणि एकनाथ शिंदेची अवस्था काय आहे? काही करून मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री पद हवंय, त्याच्यासाठी वाटतेल ते. मग ते विलीन करा. हा डॉक्टर हे खरं आहे? डॉक्टर हे खरं आहे? हे सगळं मुख्यमंत्री पदासाठी चालू आहे? काय आहे की भोकरे साहेबांसारखे लोक अर्धवट माहिती आणि कशी तरी टीका करायची म्हणून अशा पद्धतीची वक्तव्य बरी नाहीत. आम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय की आम्हाला उपमुख्यमंत्री राहायचंय की काय करायचंय महायुतीत, तो प्रश्न आहे आमचा. हा सगळ्यात पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आम्ही कधी बोललोच नाही की आम्हाला मुख्यमंत्री पद द्या किंवा मुख्यमंत्री पद देऊ नका. पण तुमचे अनेक नेते म्हणतायत ना, तुमचे अनेक नेते इच्छा व्यक्त करतायत बच्चू कडूंचं. नाही अरे इच्छा विलाची मी पण व्यक्त करतो ना. तुमच्या पक्षाच्या नेत्याला त्याच्या सर्वोच्च नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटणार नाही. मला पण वाटतंय की माझ्या नेत्याने संजय भोकरेंचं तेच म्हणणं आहे. भोकरे सरांचं तेच म्हणणं आहे. संजय भोकरेंचं काय मत आहे? विलासजी, संजय भोकरे काय बोलले की एकनाथ शिंदे असं म्हणतायत की त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून वाटेल ते करत आहेत. ते बोललेत का तुम्हाला कोणाची बदनामी केलेली आम्ही सहन करणार नाही. नाही त्यांचं म्हणणं आहे. भोकरेजी लक्षात घ्या, एकनाथ शिंदेचं मला हेच वक्तव्य दाखवा की मला मुख्यमंत्री व्हायचंय. उगाच कोणाची बदनामी करू नका. बर ठीक आहे. डॉक्टर अजितराव हा नाही आपला चर्चेचा मुद्दा हा नाहीये. मूळ मुद्द्याकडे डॉक्टर आपण जाऊ, ते चर्चा तिकडेच नेतील डॉक्टर.
आपलं पण ओके एक चाललंय, स्टेटमेंट आपल्याला तुमचं माहिती ह्या काय आहे ह्या ते, मुद्द्याबद्दल आपल्याला उत्तर तुमचं आहे. अजितराव मूळ मुद्दा असा की यांनी परत काय यावं. मूळ मुद्दा असा आहे विलासराव, हम्म, पक्ष संघटना चालवत असताना तुम्ही काय डिसिजन्स घेतात, या हम्म. या या 72 तासामध्ये काय काय घडलं, यांचे नेत्यांच्या जवळच्या माणसानं कसा तमाशा केला, कुणाकुणाला फोन केले, काय दमदाट्या केल्या, भाषा कशी होती, हे सगळं ऐकल्यानंतर जे लोक 5-5 लाख लोकांमधनं निवडून येतात, त्या लोकांची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया निश्चित संतप्तच असेल. मी इथं काही हिंट्स देतोय विलासजी, आपण अतिशय सिनियर पत्रकार आहात हिंट महाराष्ट्रामध्ये. नको, प्लीज आपल्या ओपन लोकांना बोला. पण या बातम्या आल्या हिंट असतील. नको, एक थेट फक्त बोला. एका माणसानं एका माणसानं काही लोक तर तळ्यात मळ्यात असताना सुद्धा एका माणसानं त्यांना जी दमदाटी केली, ज्या अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्या गेलं, स्पष्टपणे त्या लोकांनी सांगितलं की याला याची लायकी दाखवली पाहिजे, हा स्वतःला समजतो कोण. उद्धव ठाकरे सुद्धा या भाषेत आमच्याशी बोलत नाहीत. बरं, ते राहिलं चायशी दुसरी किटली पण गरम. त्या किटलीने तर असं झालं की त्या म्हणजे ज्या ज्या चहाच्या किटलीची अशी अवस्था आहे सध्या की त्या चहाच्या किटलीने आपल्या मालकाचं सगळंच पळवलंय, हात सुद्धा पळवलंय. पण तुमच्याकडे ही माहिती कन्फर्म आहे की 6 खासदार आता जाणार आहेत? एक आपण लक्षात घ्या की ज्या मानसिक परिस्थितीमध्ये, शेवटी बघा, मराठी माणूस हा अतिशय स्वाभिमानी असतो. त्याचा स्वाभिमान जर कोणी डिवचला, बाळासाहेबांबरोबर लोक का होते, तर ते जीवाला जीव देणार होते. एकनाथ शिंदेच्या मागे का जातात? जीवाला जीव देणार आहेत. आम्ही माननीय देवेंद्रजींच्या पाठीशी का आहोत, तर आमच्या कुटुंबापासून बारीक सारीक गोष्टीची आमचे नेते काळजी घेतात. पण तुमची भेट नाही, गाठ नाही, बाकीचे तर जाऊ द्या, नेत्यांबद्दल आदर आहेच, उद्धवजींबद्दलही त्यांच्या मनामध्ये आदर असेल, पण बाजूच्या ज्या 2 किटल्यांनी 72 तास या सगळ्या लोकांना जो त्रास दिला आणि त्यांच्या कुटुंबाला वेगवेगळ्या पद्धतीने जे धमकावलं, तुम्ही विलासजी, हे सगळे 6च्या 6 लोक तुमचे मित्र आहेत. कधीतरी नंतर या 72 तासात काय घडलं हे तुम्ही त्यांना विचारा. कुठलाच स्वाभिमानी माणूस राजकारण ठीक आहे. गेलं जयेश, पण पुन्हा इकडे जाणार नाही, जयेश, अशीच भूमिका लोक घेतात. खासदारांचा छळ झाला म्हणून त्या बिचाऱ्यांना इकडे तिकडे दारोदार फिरावं लागलं असं त्यांचं. हसायला आलं ना तुम्हाला, पण मला पण आलं. मी सर एक ना, आज मी आता तुम्हाला एक छान ब्रेकिंग देणार आहे हा, तुमच्या आपल्या चॅनलसाठी खास, एकदम क्लिअर. मला माहिती आहे या दोघांपैकी एकही उत्तर देणार नाही, विषय इकडे तिकडे भरकटवतील, पण एक ब्रेकिंग आहे जर उत्तर दिलं दोघांपैकी कोणीही तर. 2029 ला निवडणुकांमध्ये धाराशिव मतदारसंघातून शिवसेना झालं सुरू काय बोललो बरं तुम्ही बोला. 2029 ला धाराशिव मतदारसंघामधून खासदारकीचं तिकीट कोण लढणार? धनुष्यबाणवाले शिवसेना की भारतीय जनता पार्टी 2 नंबरला होती ती? कोण लढणार? उत्तर द्यावं ना. जागा वाटप अजून खूप दूर आहे. जागा वाटप अजून खूप दूर आहे. तुम्हाला काय जागा वाटपापासूनच सुरुवात आहे. म्हणजे जागा वाटपामध्ये यांना जागा सुद्धा मिळणार नाही, तुम्हाला माहिती आहे. डॉक्टर काय शब्द दिलाय? डॉक्टर येणाऱ्यांना काय शब्द दिलाय तुम्ही? मी विचारतो ना, मला विचारतो डॉक्टर साहेब सांगा, येणाऱ्या खासदारांना काय शब्द दिलाय? विलासजी, तुम्हाला आम्ही परत एकदा सांगतोय की ऑपरेशन टायगर आमचं नाहीच आहे, तर आम्ही कोण शब्द देणार? आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर 29ला निवडणूक आहेत. त्या बीजेपी, शिवसेना आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते हा तो निर्णय घेतील. 29ला त्यावेळी जागा वाटप होणार आहे, त्यावेळी बघू आपण काय करायचं ते आता कोण कसं काय सांगेल. याचं एक उत्तर देतो विलासराव. बरं द्या, तुम्ही द्या. उत्तर देतो. द्या. आम्ही राजकारणामध्ये ज्या पद्धतीचा विचार करतो आणि जी कृती करतो ना, तो वेग यायला अजून या मंडळींना खूप वेळ लागेल. हा जो प्रश्न विचारलाय हा अतिशय बालिश प्रश्न आहे आणि आम्ही खुश आहोत. असे प्रश्न येत आहेत समोरून. असंच चालू दे विलासराव, आमच्या शुभेच्छा आहेत. असंच चालू दे. 29ला काय आमच्याकडून काय होईल त्याच्यापेक्षा काँग्रेसचं आणि ज्या लोकांबरोबर तुम्ही आता आहात तिथं तुमचं आधी स्थान काय, हे बघा, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही अजितराव, बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. लोक म्हणतायत शिवसेना भाजपपेक्षा मोठा पक्ष, मोठा भाऊ झाला आता लोकसभेत. आनंद एनडीए मोठा झाला. महाराष्ट्रामध्ये होऊ देत ना. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचे हात बळकट झालेले कुणाला आवडणार नाही. आम्ही भारतीय जनता पार्टीचे आणि एनडीएचे कार्यकर्ते आहोत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी लोक गेले, एनडीएची ताकद वाढली. आम्हाला आनंद आहे. आमचं हे असं नाही हो, कारण काय भांडणं किती आहेत, कोण पंतप्रधान होणार तिथून भांडणं होती. बोकरे सर, विषय महत्वाचा आहे. विषय महत्वाचा आहे.
कुठलीही तिकीट आता 2024 नंतर बघितलं आपण बघत गेलो तर निर्णय भारतीय जनता पक्षच घेतो. उद्या 29 जे म्हणतात ना हे घटक पक्षाचे कुठले उमेदवार कटवायचे आणि कुणाला तिकीट द्यायचे हे सुद्धा भारतीय जनता पक्षच ठरवेल. आणि आता नुकत्याच आपण स्थानिक स्वराज्य बघा, बाकीच्या सगळ्या निवडणुका बघा, भाजप सांगेल तेच घटक पक्षांना नांदावं लागेल, अन्यथा त्यांना कुठे गरज आहे. आणि पुढच्या वेळेला स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्ष आमचं मेजॉरिटी कशी येईल याच्यासाठी प्रयत्न असतील. घटक पक्ष विलीन सुद्धा झालेले बघायला मिळेल. बरं, घटक पक्ष म्हणजे अगदी एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्री नाही, एक मिनिट तुम्ही डॉक्टर साहेब लक्षात घ्या, ते म्हणतात तुमचाच पक्ष विलीन होईल. अहो, महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष हा सन्मानाने एकमेकाबरोबर या महाराष्ट्राला आणि देशाला पुढे नेण्यासाठी काम करतोय. आमचा सन्मान आमच्याकडे आहे. आमच्या सीट काय घ्यायच्या त्या आम्ही आमच्यामध्ये ठरवून घेऊ. आम्हाला या असल्या कोणाची गरज नाही की ज्यांना काही अर्ध्या गावची खबर नाही आणि फुकट आपल्या टीव्हीवर बसून टीका करायची की भारतीय जनता पक्षच ठरवेल. मग कशाला आमच्या वाटाघाटी झाल्या, कशाला नगरसेवकापासून ठीक आहे. हे बघा डॉक्टर साहेब बाकी सगळं सोडा पण आता जुन्या फॉर्म्युलानुसार ना नव्या फॉर्म्युला आणावं लागेल ना जागा वाटपाचा. खासदार वाढले तुमचे आता. अहो, नवा फॉर्म्युला आणून जे काय करायचंय ते आम्ही महायुतीमध्ये एकत्र बसून आम्ही करू ना. आम्ही एकमेकाबरोबर काम करतोय. असं आहे. मला जरा भोकरे साहेबांना उत्तर द्या. मला जरा भोकरे साहेबांना अगदी थोडक्यात मला भोकरे साहेबांना थोडक्यात उत्तर देतो. भोकरे साहेब, आपण पत्रकारांचे नेते असलात तरी तुम्ही आधी पहिलवान आहात. त्यामुळं तुमच्या डोक्यामध्ये लगेच डाव चितपट कोण कुणाला देणार पुढचे डाव तुमच्या डोक्यामध्ये रेडी असतात. पण मी तुम्हाला सांगतो, ही जी दंगल आहे या मैदानाची माती आम्ही सगळ्यांनी सोबत तयार केलेली आहे. भोकरे साहेब, भारतीय जनता पक्ष एनडीए मध्ये आहे. त्यामुळं पत्रकार म्हणून ज्या शंकेखोरपणे विचार करून तुम्ही आमचे पुढचे डाव उघड करण्याचा प्रयत्न करतायत, मी आपल्याला सांगू इच्छितो की पैलवान भोकरेंनी जो विचार केलेला आहे तसं आम्ही करणार नाही. पत्रकार साहेब, आम्हाला संपादक भोकरे हे पुन्हा एकदा एनडीएच्या सोबत भाजप सत्तेमध्ये आली असाच आग्रहलेख तुम्हाला भोकरे साहेब लिहावा लागेल. आम्ही अतिशय ताकदीनं सोबत होतो. परवा शिंदे साहेब म्हटले ना, खूप लोक माझ्या कानामध्ये सांगतात, पण आमची दोस्ती एकदम पक्की आहे शिंदे साहेबांची आणि तुमच्या मैत्रीला शुभेच्छा. त्याला आमच्या सुनेत्राताईंची साथ आहे. आमचं बरं आहे. तुमच्या मैत्रीला शुभेच्छा. काळा टिक्का काही अडचण नाही, कुणाचं काही अडचण असण्याचं कारण नाही. जयेश, तुमचं काही असता कामा नाही. दोन मित्र आहेत, ते सुखान नांदले पाहिजेत. तुमचे प्रॉब्लेम काय? नाही, माझा प्रॉब्लेम नाही सर, मी क्लिअरिटी मागतोय. माझं असं उलट म्हणणं आहे की बाबा योग्य माणसाला उमेदवार मिळाली पाहिजे. असं नको व्हायला, नाही तर हे बिचारे तिकडे जातील आणि त्यांना म्हणतील तुम्ही भाजपमध्ये आला तरच तुम्हाला तिकीट देऊ, नाही तर तिकीट देणार नाही. म्हणजे मग ते काय आडातही नाही पोऱ्यात नाही, असं काहीतरी परिस्थिती होऊन बसेल अशी भीती आहे. महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ होता कामा नये. काळजी कशाला करायची आहे? नाही, तुमच्यात ठिणगी पडावी, तुमच्यात काहीतरी ठिणगी पडावी हाच उद्देश आहे त्यांचा. ते हुशार आहेत. जयेश पण एक मुद्दा आहे. शेवटचा वेळ संपलाय माझा. ठीक आहे. आता उद्या या सगळ्याबद्दलची कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक होईल आणि बैठक झाल्यानंतर ज्या क्षणाला ती भूमिका ठरवतील त्यानंतर ऑपरेशन टायगरचं भवितव्य असेल. फत्ते की फेल याबद्दल कुठलीही शंका नाही आहे, कारण अतिशय महत्त्वाचा मोहरा असलेले ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आता हे सगळं ऑपरेशन येऊन ठेपलेलं आहे असं म्हणूया. आता त्या पेशंटचं काय झालंय, वाघ आहेत का, काय करतायत, त्यांची भूल उतरली का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं कदाचित उद्या किंवा परवा मिळू शकतील. पण आज या चर्चेत आपण आलात, भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. आपण प्रश्न विचारला होता की ओमराजेंनी ऑपरेशन टायगरची धाकधूक वाढवली आहे का, तर 90% लोक म्हणतायत होय, 10% नाही म्हणतायत. बघूया हा सस्पेन्स कधी संपतो, ही धाकधूक किमान आजची रात्र तरी कायम आहे. दोन्ही बाजू बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.